नमस्कार मंडळी. तर आज आपण छान साबुदाण्याचा चिवडा बनवणार आहोत. म्हणजेच आपण साबुदाण्याचे पोहे कसे बनवतात तर याची रेसिपी बघणार आहोत. आजवर कोणीही तुम्हाला न सांगितलेली ही रेसिपी आहे. जसा आपला मक्याचा पोह्याचा चिवडा आपण बनवतो सेम त्याच पद्धतीने आपण आज साबुदाण्याचा पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका, नाहीतर पूर्ण रेसिपी तुम्हाला समजणार नाही. नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग उपवासाच्या साबुदाण्याच्या चिवड्याला आपण सुरुवात करूया. अर्थातच साबुदाण्याचे पोहे कसे बनवायचे ते बघूया. तर मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हवं तर तुम्ही कपाचं माप पण घेऊ शकतात, 1 कप एवढं. तर हे साबुदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. त्यातला छान ओलावापणा असेल, काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. आता हे साबुदाणे छान भाजून झालेले आहे. तर ते आपल्याला आता डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याला गार होऊ द्यायचं आहे. तर बघा, आता हे साबुदाणे गार झालेले आहेत. तर त्याला मिक्सरमध्ये आपल्याला छान बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात आता ते छान बारीक झालेलं आहे. तरीसुद्धा आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे. तर गाळून घ्यायचं आहे आणि जे जाडसर उरलं आहे त्याला परत मिक्सरमध्ये फिरवून पुन्हा गाळून या अशा पद्धतीने पावडर तयार करून घ्यायची आहे. चला तर मग आता हे झालं. त्याला पाणी किती लागणार आहे ते आपण बघूयात. तर इथे मी 1 वाटी पाणी टाकून त्याला मिक्स करून घेते. साबुदाण्याला भरपूर पाणी लागतं. तर हळूहळू साबुदाणा बरंच पाणी शोषून घेतं. तर आता ही 2री वाटी मी पाणी टाकलेलं आहे. तर पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात गाठी अजिबात राहायला नको. तर आता हे आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे साबुदाण्याचं पावडरही छान भिजेल. बघू शकतात किती घट्ट झालं आहे. सगळं पाणी ओढून घेतलेलं आहे, शोषून घेतलेलं आहे. तर चला, आता पाणी हळूहळू किती लागत जाईल ते मी तुम्हाला सांगत जाईल. तर अगोदर आपण 2 वाटी पाणी भिजण्यासाठी वापरलेलं होतं. तर आता ही 3री वाटी पाणी मी टाकून घेते. आता ही 3री वाटी टाकून झालेली आहे. तर पुन्हा याला अगोदर व्यवस्थित आपल्याला सगळे गोळे मोडून घ्यायचे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, या अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. हवे त्यातले गाठी काही असतील त्या आपल्याला मोडून टाकायच्या आहे. तर ही 4थी वाटी पाणी आहे. 5वी वाटी. तर तुम्ही कशाचंही प्रमाण घ्या, ज्या प्रमाणाने तुम्ही साबुदाणे मोजणार. तर ही 6वी वाटी. ज्या प्रमाणाने तुम्ही साबुदाणे मोजणार त्याच प्रमाणाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर टोटल 6 वाटी इथे पाणी झालेलं आहे. तर त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर बघा किती पातळ झालेलं आहे. तर मी इथं नॉनस्टिकच्या कुकरमध्ये करणार आहे, कारण आपण जे बॅटर बनवतोय ते ॲल्युमिनियमचं पातेलं किंवा स्टीलच्या पातेल्याला बरंचसं चिपकून जातं, म्हणून मी नॉनस्टिकचा कुकर घेतलेला आहे, त्याला चिपकत नाही. तर बघा आता किती छान हळूहळू घट्ट होत चाललं आहे. तर याला कमी गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर जसं जसं घट्ट होत जाईल तसं तसं पाणी लागेल. तर आता ही मी 7वी वाटी पाणी टाकते, 8वी वाटी, 9वी वाटी आणि मग त्यानंतर आता ही 10वी वाटी पाणी टाकते. म्हणजे 10 वाट्या पाणी लागलेलं आहे. तुम्ही जेही प्रमाण घेणार ते 10च्या प्रमाण टाकून घ्यायचं आहे. तर हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान असं काचीसारखं पांढरं शुभ्र असं ते आपल्याला पीठ तयार व्हायला पाहिजे. बघू शकता छान पीठ घट्ट असं तयार व्हायला पाहिजे. छान शिजायला हवं, तरच ते छान फुलतील. तर बघा, हे असं छान घट्ट व्हायला पाहिजे. की आजूबाजूला जास्त पसरायला नको. या अशा पद्धतीने पीठ शिजायला हवं. तर आता आपल्याला यात टाकायचं आहे मीठ. तर मीठ टाकून याला पुन्हा कमी गॅसवरती आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मीठ का नाही टाकलं, कारण साबुदाण्याला हळूहळू पाणी लागत राहतं त्यामुळे मग मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊन जाईल, म्हणून सगळ्यात शेवटी हे मीठ आपल्याला टाकायचं आहे. तर मी थोडंसं बॅटर वेगळ्या बाउलमध्ये काढून घेते. तर याला आपल्याला कोमट करायचं आहे. जास्त गार पण करू नका आणि जास्त गरम पण ठेवू नका. आपल्याकडून शोषवलं जाईल एवढं कोमट ते आपल्याला ठेवायचं आहे. तर त्यात मी पिवळा कलर टाकून पिवळ्या कलरचे सुद्धा पोहे बनवते. तुम्ही हव्या त्या कलरमध्ये बनवू शकतात, ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. हवं तर तुम्ही पूर्ण पांढरे सुद्धा ठेवू शकतात, पण मी तुम्हाला एक दाखवण्यासाठी की पिवळ्या कलरमध्ये पण आपण म्हणजे कलरमध्ये पण पोहे आपण तयार करू शकतो. तर मी या पिशवीमध्ये ते आता भरून घेते.
तर मी ते मिठाची पिशवी घेतलेली आहे. तुम्ही ते जे कोन केकसाठी जे कोन वापरतात क्रीम वगैरे भरून, तर तो कोनसुद्धा तुम्ही वापरू शकतात तुमच्याकडे असेल तर मी ते मिठाची पिशवी घेतलेली आहे. तर इथं साईडला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अगदी बारीक कट करायचं आहे. तर बघू शकतात अशा पद्धतीने अगदी बारीक आपल्याला कट करायचं आहे. आणि छान मोतीसारखे जसे मोतीचे दाणे असतात त्या पद्धतीने आपल्याला हे असे टाकून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो पण रेसिपी भन्नाट आहे. उपवासाला, महाशिवरात्रीमध्ये, नवरात्रामध्ये बनवायला खूप छान आणि वर्षभर टिकतो. अजिबात खराब होत नाही, कीड लागत नाही. वर्षभर हा चिवडा छान टिकतो. हे पोहे छान टिकतात. चिवडा म्हटलं तर पोहे वर्षभर टिकतात. तर कलरने पण मी तुम्हाला टाकून दाखवते. तर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात प्लीज हे कमेंट करून मला नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर बघा या अशा पद्धतीने पांढरे आणि पिवळ्या कलरमध्ये हे टाकून झालेले आहेत. तर पिवळा कलर मी थोडा कमी प्रमाणातच ठेवलेला आहे. तर बघा किती छान मोतीच्या दाण्यांसारखे टाकलेले आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आता याला 2 दिवस कळकळीत उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. तर बघा किती छान पांढरं शुभ्र तयार झालेत आणि छान वाळवून झालेत. आवाजावरनं कळालंच असेल. तर पिवळ्या कलरचे देखील खूप छान झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही कुठून बघतायत हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की रेसिपी कुठपर्यंत पोहोचत आहे. चला तर आता हे छान वाळवून झाले, छान कुरकुरीत झालेले आहेत, म्हणजे कडक छान वाळवून झालेत. तर आता मी इथं तेल गरम करून ठेवलेलं होतं, त्यात मी आता हे पोहे टाकून घेतलेले आहेत. पोहे टाकताना गॅस फुलच ठेवा. पोहे छान फुलून झाले की मग गॅस कमी करून द्या, म्हणजे जळणार नाही. तर बघा किती छान फुलून आलेले आहेत. सेम जसे मक्याचे पोहे असतात सेम त्याच पद्धतीचे छान हे पोहे तयार झालेले आहेत. तर मी अजून तळून दाखवते. फक्त तळताना गॅस फुल ठेवा तर ते फुलतील. तुम्ही जर मध्यम आचेवर तळणार तर ते हवे तसे फुलणार नाहीत. म्हणून अशा पद्धतीने फुल गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. किती छान टप्पोरे असे फुलून झालेले आहेत. तर बघा किती छान दिसत आहेत ना. तर मी आता पिवळ्या कलरचेही तुम्हाला तळून दाखवते. तर बघा काय छान कलर आलेला आहे आणि किती छान जसे मक्याचे पोहे असतात सेम तसे दिसत आहेत. कोणीही म्हणणार नाही की हे साबुदाण्याचे पोहे आहेत म्हणून. चला तर आता हे देखील तळून झालेले आहेत. बघा कसले छान झाले आहेत ना. तर अजून थोडे तळून घेते. तर यावेळी या उन्हाळ्यामध्ये वाळवणाच्या पदार्थामध्ये उपवासाचा हा साबुदाण्याचे पोहे हे तुम्ही नक्की बनवा. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडतील, घरातल्यांना आवडतील. तर बघा आता पांढरेही तळून झालेत आणि पिवळ्या कलरचे देखील तळून झालेले आहेत. दोघंही छान मस्त फुललेले आहेत, छान तयार झालेले आहेत. चला तर याचा चिवडा कसा बनवायचा ते आपण बघूया. तर मी ते शेंगदाणे तळून टाकलेले आहेत. त्यानंतर त्यात मी साखरेचं पावडर घेते. साखर बारीक करून घेतलेली होती तर ते टाकून घेते. त्यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ. तर यांना छान आहे ना आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यांना छान असं हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे एकत्र व्यवस्थित असं मिक्स होईल. आणि मग त्यानंतर आपल्याला पोह्यांवर टाकून घ्यायचं आहे. छान गोड, आंबट, तिखट असा हा चिवडा तयार होतो. तर यात मी अजून बारीक शेव पण टाकणार आहे. तर बघा पिवळा कलरचा पण चिवडा टाकून घेतला आहे. तर हे मी उपवासाचे बारीक शेव याची व्हिडिओ मी आत्ताच चॅनलवर अपलोड केलेली आहे काही दिवसांपूर्वी. तर ती जाऊन नक्की बघा. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी नक्कीच बघा. खूप छान शेव तयार होतात. तर यात शेव पण मी मिक्स करून घेतलेत आणि छान असा उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे. बघा कसला छान दिसतोय ना. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि कसा झाला आहे, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.
पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.